पुढच्या घडामोडीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा मिळालाय। करुणा मुंडे यांना पोटगीची रक्कम देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टात धनंजय मुंडे यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली। धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंसोबत लग्न झाल्याचं हायकोर्टातही नाकारलं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, सुनावणी दरम्यान नेमकं काय काय झालं? तर पोटगी देण्याच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याने धनंजय मुंडेंना हा दिलासा म्हणता येईल। सत्र न्यायालयाने पोटगी संदर्भातला आदेश दिलेला होता, मात्र मुंबई हायकोर्टात धनंजय मुंडे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली आणि त्यावेळेला धनंजय मुंडे यांना एक दिलासा मिळालेला आहे। पोटगी देण्याच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, नेमकं सुनावणी दरम्यान काय काय झालं? श्रुती, आपण पाहतोय की करुणा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालय त्याचबरोबर जे लोअर कोर्ट आहे त्याची जी काही ऑर्डर झालेली होती त्याच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये दाद मागितलेली होती आणि करुणा मुंडे यांना महिन्याला द्यावा लागणारी जी पोटगीची रक्कम आहे किंवा जो काही मेंटेनन्स खर्च आहे तो देण्यात येऊ नये आणि त्याच्याबद्दल दिलासा मिळावा यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती। आणि या याचिकेमध्ये एक महत्त्वाचा दावा त्यांनी केलेला होता, तो म्हणजे करुणा मुंडे यांच्यासोबत लग्नच झालं नसल्याचा आणि ते रिलेशनशिपमध्ये होते असं देखील त्यांनी याचिकेमध्ये म्हटलेलं होतं। मात्र सत्र न्यायालयाने जवळपास 75,000 रुपये करुणा मुंडे यांना आणि त्याचबरोबर त्यांची मुलगी आणि मुलगा असं जवळपास 1.25 लाखांचा जो काही खर्च आहे तो महिन्यासाठी त्यांना द्यावा लागेल असं करुणा मुंडे यांना सांगितलेलं होतं। त्याच्याबद्दल ऑर्डर झालेली होती, मात्र याच ऑर्डरच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये जी काही याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेवरती न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली आणि त्यानंतर या सत्र न्यायालयाच्या आदेशाला जो काही तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे, मात्र या 4 आठवड्यामध्ये कदाचित त्यावरती पुनर्विचार होऊन पुढची ऑर्डर होऊ शकते। मात्र सध्या तरी नक्कीच कृष्णा, अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद।